तर आज आपणाला ना आवाज येतोय का सर? आवाज येतोय का माझा? हो सर. ओके. तर आज आपणाला हा दुसरा लेसन पाहायचा आहे. दुसरा ज्याचं नाव आहे बोलतो मराठी. बोलतो मराठी हे वाक्य जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा आपल्या डोळ्यासमोर आपली मातृभाषा आली पाहिजे. आपल्या मातृभाषेमध्ये जेव्हा आपण शिक्षण घेतो, आपल्या मातृभाषेमध्ये जेव्हा आपण व्यवहार करतो आणि या मातृभाषेचा आपल्या व्यवहारामध्ये दररोजच्या जीवनामध्ये आपण वापर करतो, तेव्हा त्याला आपण आईचा दर्जा देतो. ही जी मातृभाषा आहे, मातृभाषा याचा अर्थ आईचा दर्जा दिलेली ही भाषा आहे, जी आपल्या आयुष्यामध्ये आई जशी महत्त्वाची आहे तशाच पद्धतीनं ही जी मराठी भाषा आहे त्या मराठी भाषेमध्ये विविध क्रिया आहेत आणि त्या विविध क्रिया, वेगवेगळे शब्दप्रयोग आणि त्या शब्दप्रयोगाने त्या विविध क्रिया बद्ध झालेल्या आहेत. ते सारे शब्द ज्याला उत्पत्ती कोश असं म्हणतात, ते सारे शब्द आपण एक एक टिपून घेतला पाहिजे. म्हणजे भाषा म्हटल्यानंतर बघा बऱ्याच वेळेला असं होतं की आपली मातृभाषा असते, आपण मातृभाषेमध्ये व्यवहार करतो, तिला आईचा दर्जा देतो, मातृभाषा म्हणतो आणि आपणाला मातृभाषेमध्ये बोलायला लाज वाटते. एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की आपण आपल्या मातृभाषेला आता कमी समजायला लागलो. म्हणजे काळ जसजसा पुढे गेला ना तसा आपल्या मराठी भाषेला लोक कमी समजायला लागले असं आपणाला दिसतं. मग काय होतं माहिती आहे का, काळाची गरज निर्माण होते. कुणीतरी या मातृभाषेला उच्च दर्जाचं स्थान प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नरत असायला हवं, कुणीतरी करायला हवं. आणि म्हणून डॉक्टर निलिमा गुंडी यासारख्या लेखिका ज्या आहेत, यासारख्या व्यासंगी अशा साहित्यिक जे आहेत त्या पुढे येतात आणि पुढे येऊन मराठी भाषेचा विकास आणि मराठी भाषेची प्रगती करण्यासाठी कार्यरत होतात. या डॉक्टर आहेत म्हणजे काही अशा म्हणजे इंजेक्शन देणाऱ्या डॉक्टर नाहीत, मेडिकलमधल्या डॉक्टर नाहीत. त्यांनी PhD मिळवलेली आहे, ही पदवी आहे. आणि त्यांचा जर तुम्ही त्यांच्या परिचयामध्ये गेलात, तुम्ही सखोल अभ्यास केलात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, तर तुम्हाला असं दिसेल की त्यांचं जे शिक्षण आहे ते MA BEd आहे, PhD आहे आणि DHE आहे. या पदव्या आहेत. PhD ही जी पदवी आहे ना ती शिक्षणातली सर्वोच्च पदवी आहे आणि फार मोठे प्रबंध निबंध आणि संशोधन केल्यानंतर ही पदवी मिळते आणि मग त्याला साहित्यातला डॉक्टर असं म्हणतात. डॉक्टर नाही, डॉक्टर असं म्हणायचं. अशा या डॉक्टरेट म्हणजे व्यासंगी असं व्यक्तिमत्व आहे. BA असताना डॉक्टर निलिमा गुंडे यांनी मराठीमध्ये विद्यापीठामध्ये, मुंबई विद्यापीठामध्ये ते सर्वप्रथम आलेले आहेत आणि त्यासाठी त्यांना सुवर्णपदक मिळालेलं आहे. MAला असताना सुद्धा मराठीचा अभ्यास करत असताना MA मराठी प्रथम भाषेचा अभ्यास करून त्यांनी पुन्हा एकदा MAला मराठी भाषेमध्ये सुवर्णपदक मिळवलेलं आहे. या इतक्या व्यासंगी आहेत. बघा, साहित्यकार असणं आणि भाषेचा अभ्यासक असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लेखिकेचा परिचय, लेखिकेबद्दल थोडीशी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. या व्यासंगी व्यक्तिमत्वामुळे, हे व्यासंगी व्यक्तिमत्व आहे, हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळं यांनी विद्यापीठामध्ये BA MAला सुवर्णपदकं मिळवलेली आपल्याला दिसतात. शिवाय नंतरच्या कालावधीमध्ये म्हणजे जेव्हा त्या साहित्यिक झाल्या आणि पुण्यामध्ये एक कॉलेज आहे ज्याचं नाव आहे परशुराम भाऊ कनिष्ठ महाविद्यालय. तुम्ही कधी ऐकलं असेल, तुम्ही कधी वाचलं असेल त्या कॉलेजबद्दल. नामांकित असं हे कॉलेज आहे. त्या कॉलेजवरती प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि प्राध्यापिका म्हणून काम करत असताना साहित्य क्षेत्रासाठी वाहून घेतलेल्या या प्राध्यापिकेने असं म्हणा किंवा डॉक्टर निलिमा गुंडे या साहित्यकाराने किंवा लेखिकेने जवळजवळ 35 पुस्तकं लिहिलेले आहेत. जवळजवळ 35 पुस्तकं. आता 35 पुस्तकं आपल्या संपूर्ण याच्यामध्ये लिहिणं, कारकिर्दीमध्ये लिहिणं आणि तेही स्त्री साहित्यकाराने, ही फार मोठी गोष्ट आहे. त्याने लिहिलेली काही पुस्तकं मी तुम्हाला सांगतो, तुमच्या परिचयामध्ये दिली असतील. संवेदना नावाचं त्यांचं अतिशय प्रसिद्ध असं पुस्तक आहे, जे माझ्या वाचनात आलेलं आहे. माझं आवडतं पुस्तक आहे, ते माझ्या संग्रही आहे. नंतर आकाशाचा फळा नावाचं त्यांचं अजून एक पुस्तक आहे, फार छान पुस्तक आहे, वाचण्यासारखं पुस्तक आहे. नंतर काना मात्र नावाचं पुस्तक आहे. या नावावरून सुद्धा तुम्हाला समजत असेल की व्यासंगी असं व्यक्तिमत्व, साहित्यावरती लिहिणारं व्यक्तिमत्व, भाषेमध्ये प्रगती व्हावी, भाषेचा विकास व्हावा, भाषा घराघरात पोचावी आणि ती आपल्या व्यवहाराची भाषा व्हावी, आपली मातृभाषा ही आपली व्यवहार भाषा असावी, असा एक दृष्टिकोन त्यांनी ठेवलेला आहे. त्याचबरोबर साहित्यातील स्त्री साहित्यिकांचा मागोवा, स्त्रीलिपी, चैतन्यवेल, लाटांची मनोगते, गांधी पर्व,
बिचारा पमाऊस, संघर्ष, शहाणपण, सुविचारांचा खजिना, संघर्ष, अक्षराचा देव, स्त्रीमुक्ती, रंगाचा तवा, अनेक पुस्तकं आहेत, किती सांगू. काव्य समीक्षेतील धुराक्षरे, आनंदाचा डोर, भाषा प्रकाश, साठोत्तरेतील मराठीकरता कवी किंवा कविता, नंतर वासंतिक पर्व, निळी पहाट, वाऱ्यावर स्वार, पारंपरिक स्त्रीगाथा, स्त्री विचारधन, स्त्री धम्यलिपी, नंतर स्त्री प्रश्नांची चर्चा, स्त्री दास्यत्व, दुधाचे दात, स्त्री संबंध, भाषावचन, नंतर 20व्या शतकांच्या कविता, नंतर प्रकाशाचे रंग, अशा अनेक साहित्याने युक्त असणाऱ्या साहित्यिका आहेत. असे 30-35 पुस्तकं जवळजवळ त्यांनी लिहिलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या व्यासंगाचा, जर व्यासंगावरती बोलायचं झालं म्हणजे त्यांनी साहित्यिक असून पुस्तकं लिहिणं आणि भाषेचा व्यासंग असणं आणि भाषेवरती संशोधन करून त्यामध्ये PhD मिळवणं, ही गोष्ट फार वेगळी आहे. वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या प्रकारे वापरून वेगवेगळे विनोद भाषेमध्ये कसे होतात, हा एक संदेश. म्हणजे तुम्हाला ही मराठी भाषा, बोलतो मराठी, हा लेसन देण्याचा उद्देश काय असावा, तुमच्यासमोर हा उद्देश म्हणजे काय उद्देशानं हा लेसन ठेवलेला असावा, लेखिकानं काय उद्देशानं ठेवले म्हणजे लिहिलेलं आहे. त्यांनी अनेक प्रकाशकांचं संपादक पद स्वीकारलेलं आहे. नंतर बऱ्याच वेळेला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत. त्याचबरोबर दिवाळी अंक आहेत, त्यांचेसुद्धा संपादक म्हणून काम केलेलं. हा लेसनसुद्धा दिवाळी अंकातूनच घेतलेला आहे. तर असा हा जो लेसन आहे, तर यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळे शब्द, वेगवेगळी क्रियापदं, वेगवेगळे वाक्प्रचार कशा पद्धतीनं वापरले जातात आणि ते वेगवेगळ्या पद्धतीनं वापरल्यामुळे कोणकोणत्या पद्धतीचे विनोद होतात. आता विनोद आणि साहित्य यांचा फार जवळचा संबंध असतो. साहित्यिकांना आपल्या आयुष्यामध्ये विनोद निर्माण करायचा असतो, आनंद निर्माण करायचा असतो, प्रकाश निर्माण करायचं असतं, ज्ञान घराघरापर्यंत पोचवायचे असते, ज्ञानाची ज्योत प्रत्येकाच्या उंबऱ्यात नेऊन ठेवायची असते, पेटवायची असते, तेजवायची असते आणि चेतवायची असते. आणि म्हणून अशा पद्धतीचं हे नियोजन किंवा अशा पद्धतीचे लेख लिहिले जातात. बोलतो मराठी हा जो लेसन आहे, तो बोलतो मराठी हा एक साहित्यातला नमुना आहे. म्हणजे अनेक प्रकारे तुम्हाला या जाता जाता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की फक्त साहित्य लिहिणं आणि संशोधनपर एखाद्या भाषेवरती अभ्यास करणं आणि तशा पद्धतीचे ग्रंथ लिहिणं ही फार जिकिरीची आणि अवघड गोष्ट असते. ती या साहित्यिकेने केलेली आपल्याला दिसते. डॉक्टर निलिमा गुंडेंनी केलेली दिसते. त्यांच्या घरामध्ये त्यांना एक मुलगी आहे. ती जेव्हा लहानाची मोठी होत होती ना, लहानाची मोठी होत असताना तिचे जे लहानपणी बोबडे बोल होते, हळूहळू ते बोबडे बोल कशा पद्धतीनं सुधारत गेले आणि हळूहळू ते सुधारत अतिशय प्रगतशील असे कसे झाले, त्याच्यावरती प्रचंड मोठा प्रबंध त्यांनी, मोठा दस्तावेज लिहून त्यावरती त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे. म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये घडणारी ही छोटीशी प्रक्रिया एक लहानसं मूळ आहे. म्हणजे किती व्यासंगी व्यक्तिमत्व आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून मी असं म्हणालो, साहित्यात एखादं दुसरं पुस्तक लिहिणं, लेखक होणं आणि त्या साहित्यात संशोधन करणं या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. आता बघा की आपण प्रत्यक्ष या लेसनचा जो आशय आहे त्याकडे हळूहळू वळूया. या लेसनमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे असं जर म्हटलं तर आपणाला नव्यानं काही शिकायचं नाही. मराठी भाषेमध्ये विविध शब्दप्रयोगामुळे विनोदाची निर्मिती कशा पद्धतीनं होत असते याचा अभ्यास आपणाला या लेसनमध्ये करायचा आहे. एकच शब्द वेगवेगळ्या अर्थानं कसा वापरला जातो, एकच शब्द वेगवेगळे पैलू कसे निर्माण करतो आणि मग विनोद होतो. विनोद ही आनंदाची जननी आहे, सुखाची जननी आहे. आनंद निर्माण करणं एखाद्या प्रक्रियेमध्ये म्हणजे ती प्रक्रिया आपल्यासाठी घडवून घेण्यासारखी असते. आणि म्हणून हा आनंद निर्माण करण्यासाठी अनेक शब्दातून भाषेमध्ये हे विनोद निर्माण होतात. ते विनोद लेखिकेला तुमच्यासमोर मांडायचे आहेत. तर प्रस्तुत पाठ जो आहे, या पाठामध्ये उत्पत्ती कोश आणि त्या उत्पत्ती कोशातून शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे जर आपण शोधत गेलो, आपलं नाव जरी आपण शोधलं, नाव हा शब्द जरी शोधला, तो कुठून आला, कसा आला, तर तुमच्या असं लक्षात येईल की बरेचसे शब्द, खूप सारे शब्द हे आपल्या भाषेमध्ये, मातृभाषेमध्ये दुसऱ्या भाषेतून आलेले असतात. साऱ्याच भाषांचं असं असतं
पण मराठीचं जरा जास्त आहे. मराठीमध्ये बरेचसे शब्द दुसऱ्या गुजराती भाषेमधून आले, हिंदी भाषेमधून आले, असं अतिक्रमण अनेक वेळेला झालेलं. आता टेबल हा शब्द आहे समजा, उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला. टेबल हा शब्द आहे, जाता जात नाही आपल्या तोंडातून. आपण टेबलला टेबलच म्हणतो, पुस्तक म्हणायचं सोडून दिले, बुक असं म्हणतो, वही म्हणायचं सोडून दिले, आपण नोटबुक म्हणतो, शर्ट म्हणतो, अंगरखा म्हणायचं सोडून दिलं, सदरा म्हणायचं सोडून दिलं आपण. म्हणजे इतका प्रभाव आपल्यावरती इतर भाषेचा सुद्धा असतो. समजलं. भजी हा शब्द सुद्धा मराठीतला नाही, तो हिंदीमधून आलेला. गुरु हा शब्द सुद्धा मराठीतला नाही, तो संस्कृतमधून आलेला शब्द आहे. अशा अनेक शब्दांची मिळून ही समृद्ध अशी भाषा आपल्या समोर अभ्यासाला येत असते. आणि म्हणून ही जी भाषा आहे ती त्या दृष्टीनं आपण पाहिलं पाहिजे. उद्या काळानुरूप मराठी भाषा जसजशी मागे पडत जाईल तशी मराठी भाषेला पुन्हा उदयाला आणण्यासाठी नवीन पिढीतले हे तरुण त्याकडे आकृष्ट व्हावेत, त्याकडे उत्साहित आनंदी नजरेनं पाहावेत, किंवा या साहित्याकडे अशा पद्धतीनं अशा दृष्टिकोनातून त्यांनी पाहावं, म्हणून या लेसनचं प्रयोजन आहे. या लेसनमध्ये आपल्याला विनोद शिकायचे आहेत. खूप नवीन माहिती आपल्याला त्या उत्पत्ती कोशातून जी मिळत असते. एक शब्द शोधल्यानंतर आपल्याला नवीन माहिती मिळते, आणि जेव्हा एक शब्द आपण शोधतो तेव्हा नवीन माहिती मिळते, आणि त्यातून आनंदाची आपल्याला आनंद होतो. आपल्याला नवीन काहीतरी मिळालं, नवीन काहीतरी आपण समजून घेतलं, नवीन काहीतरी आपण शोधलं, एखाद्या शब्दाची उत्पत्ती शोधली, तो कुठून आला, कसा निर्माण झाला, मराठी भाषेमध्ये त्याचा अर्थ कसा आहे, किती अर्थ आहे, एका अर्थानं आला, दोन अर्थानं आला, अशा अनेक प्रकारचे हे शब्द जे असतात ते आपल्या या भाषेमध्ये विनोद निर्माण करत असतात. आणि मग आनंदही मिळतो, आणि आपल्या जीवनामध्ये भाषेला एक महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी हे कोश जे असतात ते कोश मदत करत असतात. एक प्रकारे मदत होत असते आपणाला त्याची, असं म्हणायला काय हरकत नाही. आता बघा, आनंद निर्माण होतो किंवा विनोद निर्माण होतो असं म्हणणं आणि प्रत्यक्ष विनोद समजून घेणं ही एक कला असते. म्हणजे आपण बोलतो मराठी म्हटल्यानंतर लेखिकेला आपल्यापर्यंत जे पोचवायचं आहे ते नेमकं समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. मी तुम्हाला काही शब्द सांगतो किंवा काही टर्म्स सांगतो, आणि मग त्या टर्म्स आणि त्या शब्दावरून विनोद कसे निर्माण होतात ते सांगतो तुम्हाला. म्हणजे मराठी भाषेला आपण म्हणतो मराठी भाषा ही वळवेल तिकडे वळते, पळवेल तशी पळते असं आपण म्हणतो. पण प्रत्यक्ष आपल्याला एखादं उदाहरण विचारलं, केस स्टडीमध्ये गेलो आपण, तर आपल्याला त्याचं विश्लेषण करता येत नाही. आज मी तुम्हाला बोलतो मराठी या डॉक्टर निलिमा गुंडी यांच्या लेसनच्या माध्यमातून त्यांना जे तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे, विनोद कसा शब्दातून निर्माण होतो, आणि तो विनोद होणं आनंदाच्या दृष्टीनं आणि भाषेच्या दृष्टीनं किती महत्त्वाचं असतं हे सांगणार आहे. एक वाक्य तुम्हाला सांगतो, कसे विनोद होतात बघा. आपण सहज फिरायला जातो, किंवा आपण शिक्षक वर्गात येतात, विद्यार्थी भेटतात, किंवा आपणाला आपला एखादा मित्र भेटतो, आणि मग आपण त्याला सहज विचारतो. बघा, ही रोज घडणारी प्रक्रिया, पण आपण त्या दृष्टीनं त्याच्याकडे पाहत नाही. अशा शब्दांच्याकडे विनोदाची निर्मिती सांगतो तुम्हाला. आपण त्याला म्हणतो, तो भेटला, काय म्हणता असं विचारतो की नाही. त्यानं काहीच म्हटलेलं नसतं, तो कुठे काय म्हणत असतो, आणि मग इथे विनोदाची निर्मिती होते. कुठे काय, त्याचं उत्तर असतं कुठे काय, तो काहीच म्हणत नसतो, पण आपण तरीही त्याला विचारतो, काय म्हणता म्हणजे काय रे, काय म्हणता म्हणजे आपणाला विचारायचं असतं कसा आहात, पाऊस पाणी बरं आहे का, तुमची तब्येत बरं आहे का, असं विचारायचं असतं. पण त्याचं उत्तर काय असतं, कुठे काय, मी काय म्हणतोय. समजतं तुम्हाला. विनोदाची निर्मिती तिथं होते. बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे, एखाद्या नाट्यगृहामध्ये आपण जातो, पिक्चरच्या थिएटरमध्ये आपण जातो, आणि तिथे गेल्यानंतर आपल्या ओळखीचा एक माणूस आपल्याला भेटतो, किंवा एखादा मित्र भेटतो, मैत्रीण भेटते, आणि तिथं नाट्यगृहामध्ये गेल्यानंतर मित्रमैत्रीण भेटल्यानंतर त्यांना आपण प्रश्न विचारतो, काही नाटक पाहायला आलास. आता तुम्हाला विनोद कळतोय ना यातला. आता नाट्यगृहामध्ये गेल्यानंतर त्याला विचारायचं, काही नाटक पाहायला आलास. मग नाट्यगृहामध्ये कशासाठी जातात, भाजी खरेदी करायला, धान्य खरेदी करायला, हजामत करायला, कशाला जातात, नाटक पाहायला जातात, हे आपल्याला माहीत असतं. तरी आपण विचारतो, बघा काही नाटक पाहायला आला. मग विनोदाची निर्मिती होते की नाही. सलूनमध्ये आपण बसलेलो आहे, केस कर्तनालयात आपण बसतो, आणि तो जो कारागीर असतो तो आपले केस कापत असतो, आणि आपण आरशात पाहत असतो, समोर मोठाच्या मोठा आरसा असतो. मग पाठीमागे कुणीतरी आपल्या ओळखीचं येतं, आणि तो आपल्याला विचारतो, केस कर्तनालयामध्ये बसलोय, कारागीर आपले केस कापतोय, आणि तो आपला ओळखीचा किंवा मित्र आपला आलेला आहे, आणि तो आपल्याला विचारतोय,
काय केस कापताय? केस कर्तनालयामध्ये कारागीर केस कापताना पाहिल्यानंतर सुद्धा आपण त्याला असा प्रश्न विचारला, हा विनोदाचा भाग आहे. समजते तुम्हाला? विनोद असे निर्माण होतात. आणि मग असे वेगवेगळे शब्द आहेत. ऑफिसची वेळ आहे समजा, दररोज आपण त्या रस्त्यानं ऑफिसला जात असतो, एकच वेळ असते, सकाळी 9 वाजता जात असतो, संध्याकाळी 7 वाजता येत असतो. आणि ये जा करत असताना तिथं ओळखीची माणसं असतात, बॅग अडकवलेली असते, आपल्या हातामध्ये थैली असते किंवा पाठीमागे बॅग अडकवलेली असते. त्याला माहीत असतं हा माणूस दररोज या ठिकाणावरून या वेळेत ऑफिसला जातो, या वेळेत ऑफिसवरनं येतो. तरी तो आपल्याकडे बघून म्हणतो, काय ऑफिसवरनं आला? असे विनोद निर्माण होत असतात. आणि मग फिरायला गेल्यानंतर सुद्धा बघा, आपण गप्पा मारत बसलोय किंवा आपण आईला किंवा आपल्या बायकोला घेऊन, आपल्या बहिणींना घेऊन, भावंडांना घेऊन जेव्हा फिरायला जातो गार्डनमध्ये, मी माझ्या बायकोबरोबर फिरायला गेलो असं समजा, आणि तिथे भेटणारा माझ्या ओळखीचा माणूस मला विचारतो गप्पा मारताना. आता गप्पा मारताना तो मला असं विचारतो, आई काय म्हणते? असं विचारतो बघा. बायको काय म्हणते? पत्नी काय म्हणते? वहिनी काय म्हणतात? असा प्रश्न विचारतो. मग त्याचं उत्तरच असतं, काय म्हणणार होत्या का? आई काय म्हणणार होती का? पण त्याला तसं विचारायचं नसतं ना, तिथं विनोद निर्माण होतो. त्याला विचारायचं असतं, आई काय म्हणते म्हणजे आईची तब्येत कशी आहे, आईला करमतंय का इकडे, आईचं एकंदरीत राहणीमान कसं आहे, बरे आहेत ना आई, असं विचारायचं असतं. आणि मग अशा अनेक हे निर्माण होतात. एखाद्या वेळी आपण टी व्ही घ्यायला टी व्हीच्या दुकानात जातो, टी व्ही पाहत असतो, मग तिथे एखादा माणूस येतो आणि तो आपल्याला ओळखीच असल्यामुळं हाय हॅलो करतो. काही टी व्ही पाहता? आता टी व्हीच्या दुकानामध्ये, शोरूममध्ये काय बाईक पाहायला जातात का? 4 व्हीलर पाहायला जातात का? असे विनोद निर्माण होतात. मित्राच्या घरातून आपण निघतो, बऱ्याच वेळेला मित्राबरोबर कुठेतरी फिरायला गेलेलो असतो, पार्टीला गेलेलो असतो, आणि मग रात्री आपण एकमेकाचा निरोप घेतो आणि मित्राच्या घरातून आपण निघतो आणि घरी पोचतो. पाठीमागून मित्राचा फोन येतो आणि मग पाठीमागून फोन आल्यानंतर रिंग वाजले की आपण पळत जातो आणि तो फोन उचलतो. आपणच बोलतो, हॅलो म्हणतो, तरी तो तिकडून असं विचारतो आपणाला की घरी पोचलास? आता मी बोलतोय, घरातला फोन घेतलाय, घरातल्या फोनवर बोलतोय आणि तो आपल्याला असा विचारत असतो. हा असतो विनोदाचा भाग. म्हणजे शब्द, क्रियापद, वाक्प्रचार समजा हे यांचा जो वापर आहे ना, तो नीटनेटका कशा पद्धतीनं केला पाहिजे. आणि जर चुकीच्या पद्धतीनं आपण जर वाक्प्रचार वापरले, म्हणी वापरल्या, क्रियापदं वापरली, वेगवेगळे शब्द वापरले, तर निश्चित स्वरूपात आपणाला कशा पद्धतीनं विनोदाची निर्मिती होते हे आपणाला लेखिकेला या ठिकाणी सांगायचं. आणि भाषेसाठी, एखाद्या भाषेमध्ये आवड निर्माण होण्यासाठी, अभ्यासक निर्माण होण्यासाठी, त्या भाषेमध्ये विनोद निर्माण होणं, त्या भाषेबद्दल आपणाला आस्था वाटणं, त्या भाषेमधले हे शब्द आपणाला कळणे, अशा पद्धतीच्या प्रक्रिया झाल्याशिवाय भविष्यामध्ये साहित्यिक निर्माण होणार नाहीत असं लेखिकेला वाटतं. आणि म्हणून अशा शब्दातून, अशा क्रियापदातून होणारे विनोद जे आहेत ते या ठिकाणी आपणाला सांगितलेले आहे. तर आता बघा, अजून एखादा मी तुम्हाला उदाहरण सांगतो. जागरण होतं एखाद्या वेळी आपलं, खूप रात्रीच्या वेळेला खूप जागरण होतं, जागरणाने डोळ्यावर खूप झोप येत असते. आणि मग अशा वेळेला काय रात्रीच्या जागरणानं झोप येते वाटतं असं विचारतं. आता जागरण हे काही दिवसा करतात का रे? त्याने आपल्याला काय विचारलं, वाक्य कळालं तुम्हाला? रात्रीच्या जागरणानं काय होते? डोळ्यावर झोप येते, झापड येते वाटतं असं विचारतात. एक तर जागरण हे रात्रीच होतं, हा दिवसा विचारायचा प्रश्नच नसतो. आणि तो असं म्हणत असतो की रात्रीच्या जागरणानं झोप येते की काय. अशा अनेक विनोद निर्माण होत असतात. आणि त्या विनोदामुळं अभ्यास करत असताना अभ्यासकाला, विद्यार्थ्याला आनंद मिळत असतो. आनंद मिळणं हा विनोदाचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. आनंद मिळाला पाहिजे. आनंद जर नाही मिळाला तर मग आपण त्या भाषेकडे, आपला पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि आपण कंटाळा करतो. गरज नसताना भाषेमध्ये शब्द वेगवेगळे वापरले जातात, बोलले जातात, दुसऱ्या भाषेतले शब्द वापरले जातात. भाषा ही कशी असते माहिती आहे तुम्हाला? नदीसारखी प्रवाही असते आणि ती त्यामुळं विविध भाषेमध्ये शब्दांना समजवून घेते. काही गरज नसताना भाषेची जी सरमिसळ केली जाते ना,
ती खरं पाहिलं तर योग्य नसतेच, पण तरीही आपण ती करत असतो. ती आपली गरज असते. त्याशिवाय आपल्याला शब्द सुचत नसतात. ते शब्द इतके प्रचलित झालेले असतात. लेखिका मात्र एक उदाहरण देते, अनेक उदाहरणं देते आणि मराठी भाषेमध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये असे शब्द जर आले तर भाषेमध्ये कशी गफलत होते, विनोद निर्माण होतात याची जाणीव करून देते. स्टडी हा शब्द आपल्या इतका परिचयाचा झालेला आहे. मी अभ्यास करते असं म्हणायचं सोडून आपण नेहमी मी स्टडी करतो असं म्हणतो, मी स्टडी करते असं म्हणते आणि मग दुसऱ्या भाषेचा प्रभाव आपल्या भाषेमध्ये असतो. मग काय होतं माहिती आहे, आपल्या भाषेचं महत्त्व हळूहळू कमी होतं. तो प्रभाव दुसऱ्या भाषेचा आपल्या मनावरती, आपल्या बुद्धीवरती जास्त जाणवायला लागतो आणि मग शब्दरूपानं ही जी भाषा आहे ती भाषा मागे पडायला लागते. ही भाषा मागे पडू नये, त्या भाषेचा व्यासंग, त्या भाषेची आवड, त्या भाषेचा अभ्यास विद्यार्थ्यांच्या मनामध्ये करण्याची एक आच निर्माण व्हावी असं लेखिकेला या ठिकाणी तुम्हाला सुचवायचं आहे. आणि म्हणून अशा वेगवेगळ्या शब्दांचा चुकीच्या अर्थानं, चुकीच्या ठिकाणी वाक्य म्हणजे वापर केल्यामुळं कशा पद्धतीनं त्या मराठी शब्दांमधून विनोद निर्माण होतो हे या लेखिकेला डॉक्टर निलिमा गुंडेंना सांगायचं आहे. मराठी भाषा ही नदीसारखी प्रवाही असं जेव्हा आपण म्हणतो, भाषेमुळे आपल्या मनातले भाव हे काय होतात, उलगडण्यास मदत होत असते. आपले भावभावना जे असतात त्याचं सूक्ष्म निरीक्षण करता येतं, जगासमोर ते मांडता येतात. म्हणून भांडार जे आहे, शब्दाचं भांडार जे आहे ते शब्दाचं भांडार आपल्याकडे असणं फार गरजेचं असतं. आपली ही मातृभाषा आपल्या भावजीवनाला घडवत असते, आपल्या भावना घडवत असते, ते व्यक्त करण्याचं एक साधन असतं आणि म्हणून ही मातृभाषा आपल्या परिचयाची असणं गरजेचं आहे. लेखिकेला काय सांगायचं आहे हे आपल्याला कळालं की मग भाषा जी असते किंवा लेसन जो असतो ती कळायला अधिक मदत होते. आता आपण परिचयाकडे वळूया. तुम्हाला अशा लेसनचं समजलं असेल, विनोद निर्माण करणं, भाषेमध्ये वेगवेगळे शब्द वापरणं, चुकीच्या पद्धतीने शब्द कसे वापरतात याची जाणीव करून देणं आणि तुम्हाला त्या भाषेकडे किंवा भाषेच्या उत्पत्तीकडे, शब्दांच्या उत्पत्तीकडे घेऊन जाणं, हे लेखिकेचं मुख्य उद्दिष्ट आहे, मुख्य विषय आहे. आणि म्हणून लेखिका या धड्याचं प्रयोजन किंवा अभ्यासक किंवा बोर्ड म्हणा, स्टेट बोर्ड म्हणा, तुमच्यासमोर समायोजन करतं बोलतो मराठी. म्हटलं नुसतं बोलतो मराठी म्हणून चालणार नाही, तर मराठीचं संशोधन, मराठीचा व्यासंग, मराठीच्या शब्दांची उत्पत्ती, मराठीतले जास्तीत जास्त शब्द वापरणं ही काळाची गरज आहे. मराठीच्या प्राध्यापिका अशी त्यांची ओळख आहे. मी परिचय वाचतोय आणि मग तुम्हाला त्यांचं समजेल. मी सर्वच परिचय अगोदर सांगितलेला आहे, फक्त पुस्तकात दिलेला तुम्हाला समजावा, एखादा शब्द अवघड असेल तर सांगावं म्हणून वाचतोय. मराठीच्या प्राध्यापिका आहेत, भाषा तज्ज्ञ आहेत आणि लेखिकाही आहेत. त्यांची अक्षराचा देव, निरागस हे बालसाहित्य आहे. नंतर देठ जगण्याचा, नंतर रंगाचा थवा हे ललित लेखसंग्रह आहेत. त्याचबरोबर कोणकोणती बुक्स दिलेले, साहित्य कोणकोणते दिलेले आहेत ते नीट पाहून घ्यायचं. आणि 4 भाषा प्रकाश आहे, भाषा भान आहे, शब्दांची पहाट आहे, समजलं, भाषा विषयक लेखन संग्रह आहेत. हे सारे लेखन संग्रहाचे तर त्यांचे 2-3 खंड आहेत. हे सारे बालसाहित्य, ललित लेख, कविता या साऱ्या साहित्यामध्ये त्यांचा व्यासंग असलेला आपणाला दिसतो. आता या लेसनमध्ये, या पाठामध्ये मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगामुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचे वर्णन त्यांना या पाठामध्ये करायचं आहे, तुमच्यासमोर मांडायचं आहे. त्याचबरोबर शब्दांची उत्पत्ती कशी आहे, शब्द कुठून निर्माण होतात, कसे जन्माला येतात, ते कसे वापरले पाहिजेत याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. शब्दांची उत्पत्ती जी आहे ती शोधण्याचं कारण सांगायचं आहे. ती शोधण्यानं आनंद कसा मिळतो हेही तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. त्याचबरोबर आनंद मिळवल्यानंतर आपण भाषेच्या अभ्यासाकडे वळतो आणि भाषा टिकवण्याचा प्रयत्न त्यातून जन्माला येतो. आपल्या जीवनात भाषेला अनन्यसाधारण महत्त्व असलं पाहिजे. ती आपली जननी आहे, ती आपल्या आईच्या समान आहे, अशा पद्धतीचा भाव आपल्यापर्यंत तो भाव आपल्यापर्यंत त्या लेखिकेला पोचवायचा आहे. आता प्रत्यक्ष आपण पाठाकडे वळूया. बघा, शब्द चुकीच्या पद्धतीनं वापरल्यानंतर विनोद निर्माण करणं, आनंद मिळवणं हा या लेखाचा, हा पाठाचा उद्देश आहे. परवा वर्तमानपत्र वाचत असताना प्रत्येकजण वर्तमानपत्र सकाळ उठल्यानंतर वाचत असतो
आणि वर्तमानपत्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्या वर्तमानपत्रामध्ये अशा अनेक विनोद येत असतात जे शाब्दिक असतात, जे प्रासंगिक असतात. असे प्रासंगिक विनोद, त्यापैकी काही विनोद लेखिकेने इथं दिलेले आहेत. त्यातला एक विनोद आहे, बायको नवऱ्याला म्हणते, म्हणजे पेपरमध्ये आलेला हा विनोद आहे. ती असं म्हणते, तुम्हाला मी उत्ताप्पा बनवू का? आता बघा, मी अशा अनेक शब्दप्रयोग तुम्हाला सांगितले की कुठे कुठे गेल्यानंतर असे शब्दप्रयोग आपण सुद्धा आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या जीवनामध्ये असे रोज वापरत असतो, किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा असे रोज विनोद होत असतात. ते आपल्याला फक्त टिपता आले पाहिजे. आपण टिपत नाही, आपण त्याकडे पाहत नाही. त्या दृष्टीनं जेव्हा घरामध्ये आपल्याला असं म्हटलं जातं, तुम्हाला मी उत्ताप्पा बनवू का, तेव्हा प्रासंगिक नवऱ्याचं उत्तर काय आहे बघितलं तुम्ही? नको, मी माणूसच ठीक आहे. म्हणजे बायकोला असं म्हणायचं नव्हतं की तुम्हाला माणसाचा, मी काही थोडीच जादूगारीन आहे किंवा जादू करणारी आहे, जादूनं ती माणसाचा उत्तप्पा बनवते, असा तिचा उद्देश नव्हता. तिचा उद्देश काय होता की मी नाश्त्यासाठी, म्हणजे तुम्हाला नाश्ता करण्यासाठी, नाश्त्यामध्ये खाण्यासाठी उत्तप्पा बनवू का? पण बनवणे हे जे क्रियापद आहे, ते बनवणे क्रियापद चुकीच्या ठिकाणी वापरलं. आणि त्यामुळं ॲक्च्युली मराठीत बनवणे या शब्दाचा अर्थ फसवणे असा आहे. आपण म्हणतो की नाही, बनवलं, मला बनवलं, तसा फसवणे असा आहे. पण इथं उत्ताप्पा बनवणे अशा पद्धतीनं, बनवणे हे क्रियापद खास करून स्वयंपाकगृहामध्ये इतक्या वाईट पद्धतीनं, चुकीच्या पद्धतीनं घुसलेलं आहे. प्रत्येक क्रियेला आपण बनवणं असं म्हणतो स्वयंपाकामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी उत्ताप्पा बनवताना बायकोनं जेव्हा हा प्रश्न केला की मी तुम्हाला उत्ताप्पा बनवू का, तेव्हा प्रासंगिक हा जो विनोद आहे, बनवणं या क्रियापदावरून झालेला, तो तुम्हाला समजून घेणं. म्हणजे चुकीच्या पद्धतीनं एखादं क्रियापद वापरल्यानंतर भाषेमध्ये विनोद निर्माण होतात आणि हे विनोदच आपल्याला आनंद निर्माण करून देतात. फक्त आपण त्या विनोदाच्या जवळ गेलं पाहिजे, पोचलं पाहिजे, तो समजून घेतला पाहिजे. आता बघा, या प्रसंगामध्ये म्हणजे बायको उत्ताप्पा बनवू का नवऱ्याला म्हणते आणि नवरा प्रासंगिक उत्तर देतो, नको, मी माणूस बरा आहे. आता आली मोठी जादूगर, म्हणजे ती जादूगर आहे, माणसाचा उत्ताप्पा बनवते असा त्यांना अर्थ घेतला. त्याला समजले असेल उत्ताप्पा बनवू का याचा अर्थ. पण विनोदी शैली जी असते किंवा विनोदी बुद्धी जी असते ती माणसाकडे कशी असते पहा. प्रासंगिक आपण विनोद कसे निर्माण करायचे असतात. भाषेची आवड त्यातून निर्माण होते. लेखिकेला भाषेची आवड निर्माण करायची आहे. तुमच्यामधून एखादा साहित्यिक निर्माण करायचं आहे. बोलतो मराठी म्हटल्यानंतर आपण खरोखर मराठीत बोलतो का याचा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये यायला हवा. प्रत्येकानं बारकाईनं त्याचा विचार करायला हवा, असं लेखिकेचं मत आहे. आणि म्हणून प्रयोजन आहे या लेसनचं. आता बघा, नको, मी माणूसच ठीक आहे असं जेव्हा नवरा उत्तर देतो, इथं विनोद निर्माण झाला. कारण बनवणे हे जे क्रियापद आहे ते क्रियापद इथं शोभणारं नव्हतं, इथं बसणारं नव्हतं, या वाक्याला सूट होणारं नव्हतं. तरीही बायकोनं नवऱ्याला उत्ताप्पा बनवू का, बनवणे हे क्रियापद चुकीच्या पद्धतीनं वापरलं. आता बघा, हे बनवणं हा शब्द आहे ना, तो हिंदी भाषेतून आपल्याकडे आलेला आहे. आपल्याला तो मराठीतच वाटतो कारण तो इतका परिचयाचा झाला. जसं शर्ट शब्द आपल्याला मराठीत वाटायला लागला, पेन शब्द मराठीत वाटायला लागला, टेबल शब्द मराठीत वाटायला लागला. समजलं की नाही? अशा अनेक शब्द असतात जे आपल्याला इतर भाषेतून आलेले असताना सुद्धा अतिपरिचयामुळे आपणाला आपल्या भाषेतले वाटतात आणि मग ते आपण वापरायला लागतो. एकीकडे आपली भाषा संपत जाते, दुसऱ्या भाषेचा प्रादुर्भाव आपल्या भाषेमध्ये प्रकर्षाने आपणाला जाणवतो, खूप जाणवतो. आणि मग हळूहळू भाषा लय पावत जाते. आणि म्हणून लेखिका अशी म्हणते, बोलतो मराठी याचा अर्थ आहे आपण मराठी बोलणारी माणसं आहोत, तर मराठीबद्दल आपल्याला गर्व असला पाहिजे, मराठीचा स्वाभिमान असला पाहिजे, मातृभाषेचा स्वाभिमान असला पाहिजे आणि मातृभाषेमध्ये आवड निर्माण करण्यासाठी असे प्रयत्न केले गेले पाहिजेत. आता या प्रसंगावरून किंवा हे माझं शेवटचं जे वाक्य होतं की आवड निर्माण करण्यासाठी आपण प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजेत. मग तुम्हाला इथून या प्रसंगावरून असा एक प्रश्न स्वमतामध्ये विचारतात की मराठी भाषेमध्ये लोकांच्यात आवड निर्माण व्हावी म्हणून तुम्ही काय प्रयत्न कराल. आता हा जेव्हा प्रश्न विचारला जातो स्वमतामध्ये, तेव्हा काही गायडातलं मत लिहिलं पाहिजे असं काही गरजेचं नाही, जरुरी नाही. माझं मत मी काय काय करू शकतो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. पहिल्यांदा मी मराठीत बोलू शकतो, जास्तीत जास्त मराठीतले शब्द मी वापरू शकतो, म्हणजे वापरण्याचा प्रयत्न करू शकतो. उत्पत्ती कोशाचा, म्हणजे त्याला तुमच्या शब्दामध्ये डिक्शनरी असं म्हणतात, मराठीत उत्पत्ती कोश असं म्हणतात, त्याचा मी वापर करू शकतो. आणि प्रसार आणि प्रचार करणं,
मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार करणं, या 4-5 गोष्टी लिहिल्या की तुम्हाला 2 मार्क होऊन जातात. किती सोपं उत्तर असतं बघा. आपण उगीच कुणाचं तरी पाठ करत बसतो आणि तेच लिहित बसतो. तुम्हाला जर असा प्रश्न विचारला मराठी भाषेबद्दल आवड निर्माण करण्यासाठी तुम्ही काय करा, तेव्हा तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे ते मी सांगितलं तुम्हाला. एक मुद्दा सांगायचा आहे, पहिल्यांदा मराठी भाषा मनापासून मी बोलण्याचा आणि माझ्या व्यवहारामध्ये जपण्याचा प्रयत्न करेन. एक मुद्दा झाला. जपत असताना योग्य शब्दाचा वापर करण्याचा प्रयत्न करेन. योग्य शब्दांचा वापर करणं म्हणजे अभ्यासाला मी अभ्यास करून योग्य शब्दांचा वापर करेन. लोकांच्या मध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून विनोद कसे निर्माण होतील, जे विनोद लोकांना आवडतात याचा एक प्रयत्न होऊ शकतो. माझ्या भाषेचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न मी करेन. उत्पत्ती कोशाचा वापर करून जास्तीत जास्त शब्द कुठून आले, कोणत्या भाषेतून आले हे जगासमोर आणण्याचा प्रयत्न करेन. अशा 2-4 गोष्टी आपल्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये शब्दांमध्ये अपेक्षित आहेत. तुमच्या शब्दांमध्ये तुमच्या लेवलला तुमच्या बुद्धीला शोभेल असं उत्तर. आणि म्हणून असे हे प्रसंग जे आहेत ते प्रसंग अभ्यासत असताना थोडासा असाही विचार व्हायला हवा की यावरती काय प्रश्न विचारला जातो. ओके. तर आपल्या स्वयंपाकगृहामध्ये हिंदीमधून बनवणे हा जे क्रियापद आलेला आहे ते नको तितकं घुसलेलं आहे. नको तितका त्याचा वापर त्या स्वयंपाकगृहामध्ये केला जातो. मराठीमध्ये आपण पोळ्या लाटणे असं म्हणतो. आता पोळ्या लाटणे आणि पोळ्या बनवणे यामध्ये फरक आहे. मराठीमध्ये जेव्हा आपण मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग करत असतो. पण हल्ली सगळे पदार्थ जे आहेत ते पदार्थ बनवत असताना, तयार करत असताना रांधणे, लावणे, कुकर लावणे, फोडणी टाकणे, लाटणे हे सारे शब्द आता मागे पडलेले आपल्याला दिसतात. आणि एकच शब्द त्या स्वयंपाकघरामध्ये घर करून बसलेला आहे. प्रत्येकाच्या तोंडातून आपण एकच शब्द ऐकतो, ते म्हणजे पोळ्या बनवणे, भात बनवणे, भाकरी बनवणे. असे चुकीच्या पद्धतीनं हे शब्द वापरताना आपण पाहतो. मराठीत बनवणे या शब्दाचा अर्थ जर आपण डिक्शनरीमध्ये उत्पत्ती कोशामध्ये जाऊन पाहिला तर त्याचा अर्थ आहे बनवणे म्हणजे फसवणे. आता हा जो अर्थ आहे ना तो अजून रूढ झालेलाच नाही. रूढ अर्थ आहे तो त्याचा. म्हणजे मराठी भाषेमध्ये बनवणे हे क्रियापद जेव्हा उत्पत्ती कोशामध्ये किंवा डिक्शनरीमध्ये जाऊन आपण पाहतो तेव्हा त्याचा अर्थ आहे फसवणे. आणि हा जो खरा अर्थ आहे, खरं तर तो रूढ व्हायला पाहिजे होता, पण त्या अर्थानं बनवणे न वापरता आपण दुसऱ्या अर्थानं वापरतो. आणि त्यामुळं माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार, विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आता बघा, माणसाचं माकड करणं आणि माकडाचं माणूस करणं ही एक कथा आहे. तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल. तर एक जादूगार ना माणसाचं माकड करतो आणि माकडाचा माणूस करतो जादूनं. अशा पद्धतीची ती छोटीशी कथा आहे. किंवा रमेश मंत्र्यांचा पाठ तुम्हाला कधी वाचनात गेला असेल,